हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तर ही आहे माझ्या भावाची मुलगी म्हणजे माझी भाची. तिला रोज मोबाईलमध्ये जायचं असतं, त्याच्यामुळे ती रोज नवीन वेगवेगळे कपडे घालून येते. काल तिने घातला होता घागरा आणि आज घातले तिने फौजीचे कपडे. आणि फौजीचे कपडे घातल्यानंतर आपल्या मुलं ज्या वेळेस फौजीचे कपडे घालतात ना, त्यावेळेस त्यांना एक गोष्ट नक्की सांगायला पाहिजे. हे नुसतं कापड नाही, तर हे आपल्या देशाची शान आन बान शान आहे. कारण असं आहे की आपण ज्यांच्यामुळे निवांत झोपतो तो असतो फौजी. डोळ्यात तेल घालून सीमेवर जो उभा असतो तो असतो फौजी. उन्हात पावसात थंडीत रात्रंदिवस जो आपल्या संरक्षणासाठी सीमेवर काम करत असतो ना, तो फौजी असतो. तो कुटुंबापासून लांब राहतो, तो असतो फौजी. आणि त्या फौजीचे कपडे हिने घातलेले आहे, त्याच्यामुळे मी हिला कुठून आणलं? आता ती विचारती हा ट्रायपॉड कुठून आणलाय. हिला तर आता ही खूपच छोटी आहे, त्याच्यामुळे हिला फौजीचं काही महत्त्व कळलेलं नसावं बहुतेक. पण ह्या फौजीच्या कपड्याचा आपण सन्मान करायला पाहिजे. पण ज्या वेळेस ती तिचा व्हिडिओ नंतर ज्या वेळेला बघन, ती मोठी झाल्यावर ज्या वेळेला बघन त्यावेळेस तिला नक्की कळेल. बोल. आता मी दुसरा कपडा घालणार आहे. आता उद्या ही दुसरे कपडे घालणार आहे आणि दुसरे कपडे घातल्यावर आम्ही दुसरा व्हिडिओ काढणार आहे, तो पण तुम्ही नक्की बघायचा. आणि हा फौजीच्या कपड्यात आमचं मनस्वी बाळ कसं दिसतं हे नक्की सांगायचं. जय हिंद कर, सॅल्यूट कर. अरे वा, जय हिंद म्हण ना. जय हिंद. आणि खरंच तुला फौजीचे कपडे आवडतात म्हणू? का आवडतात ग बाई? आपलं कोण फौजी आहे सांग बरं? आपलं फौजी कोण आहे? दीदी आत्याचे मामा आहे ना. आमच्या घरातही एक फौजी आहे. आमचे दाजी फौजी आहेत, म्हणजे हिचे मामा फौजी आहेत. आणि हा ड्रेस कोणी आणला बाळा तुला? पप्पाने. ज्यावेळेस फौजी घरापासून लांब राहतात ना, त्यावेळेस फौजीचं आयुष्य जरा वेगळं असतं काहीतरी. खूप लांब राहावं लागतं, अशा छोट्या छोट्या लेकरांपासून दूर राहावं लागतं, सीमेवरती काम करावं लागतं. ते माणसं आहे ना, ते जे मध्ये येत असते, ते बया आहे ना, ते अंदर तिकडं भेटते. कुठं भेटते? बॉर्डरला. मग ते दुसरं माणसं आहे ना, ते देशचे असते आणि त्यांना ते सोडत नसते सोडीत. मग काय होतं? मग त्यांना गोल मारायला ते परत असते त्यांच्या माग आणि ते लपत असते. आणि त्यांना त्या लोकांना ते तिथं बी मिळते ते माणसं. हा. आणि मग तुला अशा कपड्यावाले माणसं आवडतात की ती दुसरे आवडतात सांग बरं? असे. आणि मग त्यांना ते गोल मारते आणि मग त्यांना सोड नाही मारली ते बी. असं होतं. गोली मारितात ना. आणि मग तू सांग, जर अशा कपड्यावाल्यांना जर गोली मारली तर त्यांचे छोटे छोटे बाल असतात ना घरी. मग गोली मारल्यावर काय होतं? मग ती उठत नसते ना. मग त्यांच्या छोट्या छोट्या बाळांना पप्पा नसते. मग त्यांना मग किती वाईट गोष्ट असते ना. किती काम करतात ना आपल्यासाठी, ते आपल्यासाठी आपला जीव बी देतात ना. आणि त्या बाया माणसं म्हणतं पागल, ते म्हणला का त्यांना का मुलेगा, आणि ते त्यांना पाकिस्तानलाच भेटते. आणि ते पाकिस्तानचे माणसं त्यांना गोल मारायला पडले आणि त्याच्या घोड्याला कोणी मारू तिला काही गोळी मारली तर त्याच्या घोडीला कोणी. थोडा तरी अभिमान वाटतो ह्या फौजीच्या कपड्यांचा. थोडा तरी म्हणजे अभिमान वाटतो. थोडं तरी माहिती आहे. 3 वर्षाची चकुली आहे. पाकिस्तान हा शब्द माहिती आहे, फौजी आहे माहिती आहे, पागल आहे माहिती, भेजित आहे माहिती, असे वेगवेगळे शब्द हिच्या कानावर पडतात. हे काहीतरी माहिती आहे. मरतात याचं वाईट वाटतं तिला, गोळी मारलेलंच वाईट वाटतं. म्हणजे फौजीचं खरंच काम खूप महान आहे. आणि असं काम करताना ह्या छोट्या छोट्या लेकरांच्या मनाला सुद्धा वाईट वाटतं. काय सांगत होती कदाचित तुम्हाला कळलं नसेल, पण तिच्या मनाला माहिती आहे ती काय सांगत होती. हा, ही कोणत्या देशात झेंडा आहे?
आपल्या देशाचा ना. आपला देश कोणता आहे? आपला देश भारत आहे. आपल्या देशाचा झेंडा आहे. आपल्या देशाच्या झेंड्यात इतके कलर आहे, इतकं सगळी माहिती तिला आहे. गोल बी कलर आहे. हा, याच्यात एक गोल बी असतो निळ्या कलरचा आहे ना. चॉकलेट असतो पण त्याचा कलर. एवढे कलरची खूप सारी माहिती नाही, पण त्याच्यात ती बी असं मी झेंड्याची माहिती सांगताना ते सुद्धा सांगते की याच्यात एक गोल कलर बी आहे. म्हणजे खूप सारी माहिती असते छोट्या छोट्या लेकरांना, पण खेळण्याच्या नादी लागल्यावरती त्यांना सांगता येत नाही, पण खूप सारी माहिती असते. आणि ज्यावेळेस माझी मनू मोठी होईल ना, त्यावेळेस तिचा हा व्हिडिओ बघन ना ती, त्यावेळेस तिला खूप बरं वाटेल. त्यामुळे मी हा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करणार आहे. आणि तिच्यासाठी खास तिची मेमरी तिला ध्यानात राहावं म्हणून, तिची ओल्ड मेमरी म्हणून हा व्हिडिओ माझ्या यूट्यूबला सेव्ह होणार आहे. आणि ती आयुष्यात कधीही बघेल तिच्या आत्याबरोबरचा व्हिडिओ, ती फौजीबद्दल काय बोलली होती त्या तिच्या स्मरणात राहील, म्हणून हा व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करणार आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.